नमस्कार मंडळी. टिकाऊ विनोदाच्या दणकट आणि मजबूत धाग्यांनी हास्याची उबदार रजाई विणायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. विनोदाची विविध वस्त्र शिवणारे सगळे कुशल विणकर इथे जमलेले, त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. हास्याच्या उबदार रजाईवर कौतुकाची नाजूक कशीदाकारी करायला तयार आहेत दोन्ही दर्दी हास्यरसिक. त्यांचंही स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, एका उपेक्षित लेखकाला मिळणार आहे मुलाखतीची संधी. बघूया या संधीचं सोनं होतंय की माती. विनोदाचा हा भन्नाट ताल धरायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. क्या बात है, क्या बात, क्या बात. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत, टाळ्या थांबल्या नाही पाहिजे, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, टाळ्या सगळ्यांनी वाजवल्या पाहिजे. मामा मामा मी नर्तकीसाठी म्हणालो, पण टाळ्या नर्तकीसाठी. हरकत नाही, हरकत नाही. तर मामा ओंकार भोजने, टाळ्या 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 टाळ्या. वा 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 वा. मामांबद्दल आता मी काय सांगू. मामा खूप मोठे ढोलकी वादक. नुसते हातानीच वाद्य वाजवत नाही, तर तोंडानी देखील ते वाद्य वाजवतात. मामा चोंडका. मामा म्हणजे सब कुछ भोजने मामा असे आहेत. म्हणजे ते गातात सुद्धा. नका. तर आपला हा जो कार्यक्रम आहे, तर MHJ कला महोत्सव शिंपल्यातले मोती, हा कार्यक्रम 17 तास सुरू राहणार आहे आणि 7 तास तो आता सुरू आहे. आणि मामा प्रत्येक कार्यक्रमात वाजवतात आहेत. परत एकदा टाळ्या होऊन जाऊ देत मामांसाठी. नाटक म्हणू नका, दशावतार म्हणू नका, नमन म्हणू नका, तमाशा म्हणू नका. त्यांना म्हणू दे, नाही तर वाजवणार कसं ना. म्हणजे युथ फेस्टिवलचे स्किट्स सुद्धा मामांनी वाजवलेले आहेत. म्हणजे आयुष्यात मामांनी एवढे स्किट्स वाजवलेत की त्यांचं नाव ओंकार भोजने नाही, तर ओंकार वाजणे असलं पाहिजे होतं. माय कॉमेडी. काय मामा, काय झालं? ठेचलं. मामा म्हणजे मामा, मी तुम्हाला आता विनंती करतो की तुम्ही AC रूम मध्ये जाऊन विश्रांती घ्या. माफ करा. मामांचे हे जे पट्टे शिष्य, मामांचा भाचा आहे तो, मामांना ते बरोबर घेऊन आलेत. पण तुम्ही दोघंही आता AC रूम मध्ये जाऊन विश्रांती घेऊ शकता. पुढचा कार्यक्रम सुरू होतोय. नाही साहेब, आम्ही लोक कलावंत आहे, आम्हाला ते ACच्या रूम मध्ये नाही जमत. आम्ही इथं बसतो. अरे इथं बसतो. मामा म्हणजे कसं आहे, तिथं ACच्या रूम मध्ये आहे ना, चैन नाही येणार आम्हाला. अच्छा. इथं कसं रंगमंचावर लोकांसमोर बसलं की जरा जिवंत असल्यासारखं वाटतं. इथं बसतो म्हणजे कसं नवीन माणसं येतील ना तुमचे आता सगळे, तर त्यांच्याकडनं काय काय ऐकायला मिळेल, शिकायला मिळेल म्हणून. क्या बात आहे मामा, क्या बात आहे. मामा लाख मोलाचं बोललेले आहेत. म्हणजे मामा क्या बात आहे. मामा म्हणजे शीघ्र कवीच आहेत. क्या मामा, आता मुलाखतीचा कार्यक्रम आहे. वातावरण आहे ना, मला माहिती आहे. राहू दे. तर आता शिंपल्यातले मोती हा कार्यक्रम आपण पुढे नेऊया. आपण बरेच मोती बघितलेले आहेत इथे. आपण कलाकार बघितले, गायक बघितले, संगीतकार बघितले. कोणीतरी म्हटलेलंच आहे, शिंपल्याचे शोपीस नको, जीव अडकला मोत्यात. तर आता मी पुढच्या मोतीला इथे बोलू इच्छितो. लेखक, कादंबरीकार इरफान मुजुमदार. मामा त्यांची एंट्री झाली ना. अच्छा. नवा हंगाम, नव कॅरेक्टर नाही. नमस्कार.
येतंय हळूहळू येतंय. नमस्कार, मी लेखक इरफान मुजुमदार. धन्यवाद. हे जे तोंडात जी लवंग ठेवली आहे ती टिकेल 15 मिनिटं. स्वागत करूया, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया लेखक इरफान मुजुमदार यांचं. टाळ्यांचा गजर नाही, टाळ्यांचा गाजर मिळालाय. सुरुवात झालेली आहे. पण हरकत नाही मामा, तुम्ही मी आल्यानंतर जे वाजवलं मला फार अत्यानंद झाला, कारण मी आल्या जे काही तुम्ही एक हुरूप दिलात मला. धन्यवाद. नाही पण प्रेक्षक आहेत, काही घाबरू नका. येतील ना पडतात. येतील म्हणजे काय, घरी नाही गेलेले. हा, आता पुढे हा म्हणजे लावणीचा कार्यक्रम आहे ना, येतील ते. या 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 बसा बसा. ते मुलाखती मधल्या मधल्या जागा भरतो फक्त. हरकत नाही हरकत. तर परवा संध्याकाळी उभा आहे बदलापूरला या गाजलेल्या कादंबरीचे लेखक मी काय लिहिलंय मी? परवा संध्याकाळी उभा आहे बदलापूरला या गाजलेल्या कादंबरीचे लेखक. माझ्या कादंबरीचं नाव हे परवा संध्याकाळी बदलापूरला उभा असं नाहीये, तर ते संध्या पर्वातील क्षितिजावर उभा व्लादिमीर असं आहे. मला माफ करा, ते सलग 7 तास कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे. त्यातल्या संध्या पर्वाला तुम्ही परवा संध्याकाळी केलं, क्षितिजाला तर कुठे सोडलं माहित नाही, पण व्लादिमीरला तुम्ही बदलापूर केलं. नाही, माफ करा, ते मी मनात बरोबर वाचलं. करू नका, चांगली कादंबरी लिहिलेली आहे मी, आणि एकतर आधीच प्रेक्षक नसल्यामुळे मला जरा नाही हरकत नाही. माफ करा, हरकत नाही. तर आपण यांचे किस्से जाणून घेणार आहोत, आपण त्यांच्या गोष्टी जाणून घेणार आहोत आणि त्यांची मजा घेणार आहोत. तर सर्वप्रथम मला इथे आमंत्रित केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार, शतशः आभार. लेखक म्हणून तुम्ही मला इथे बोलावलं, अत्यानंद झाला. तुम्ही घेणार माझी मुलाखत आता? हो. ते बोला. ठीक आहे. तर लेखक कोण असतो? लेखक म्हणजे आजी. आजीवर वाजवण्यासारखं काय होतं? हरकत नाही हरकत नाही हरकत नाही. तर लेखक म्हणजे आजी. लेखक म्हणजे आजी का? आम्ही लेखक आजी का असतो? कारण लेखक आजीच्या गोष्टींसारखाच असतो. काय असतं मला सांगा, आजी जेव्हा गोष्ट सांगते तेव्हा तुमच्यासमोर नेमकं काय उभं राहतं? आजी उभी राहते की गोष्टीतलं जग? गोष्टीतलं जंगल. येस. मामा, मुळात तुम्ही वाजवताच का आहात? गोष्टीतलं जगला ते चुकून गोष्टीतलं जंगल म्हणाले. जंगल हा त्यांचा एक फंबल होता, त्यामुळे तुम्ही मुळात हे बसलेच काय तिथे? यांना आतमध्ये पाठवा ना, किंवा यांचे हात मागे कुठेतरी बांधून ठेवा. नाही मामा, मुलाखतीचा कार्यक्रम आहे राऊजी हा. माझी मुलाखत व्हायला हवी. मी सांगतो त्यांना, तुम्ही बसा तुम्ही. मामा नका वाजवू तुम्ही, मुलाखतीचा कार्यक्रम आहे की नाही. हा, ते पटकन लक्षात नाही राहत. नाही बघा तुम्ही, आनंद घ्या. तर मी जे सांगत होतो की आम्ही लेखक हे त्या आजीसारखे असतो. आजी सर, आमचं काय होतं, आम्ही आजीसारखे ना त्या गोष्टीमागे दडतो. सगळ्यांना फक्त गोष्टीतलं जग दिसतं. काय होतं, पिढी सरते, आजी विस्मरण पावते, गोष्टींचा वारसा पुढे जात राहतो. समाजातलं चक्र मामा पुन्हा तेच होत आहे. मामा, अरे सॉरी मामा, तुम्ही वाजवताय. तुम्ही प्रेक्षकांना आवडले.
मामा प्रेक्षकांना आवडलेला आहे. त्यांना बोला सांगा ना. तुम्ही परत ते बोला ना. काय वाद्यवृंदाचा कार्यक्रम आहे का? प्रेक्षकांना अरे पण प्रेक्षकांना काहीही आवडतंय. मी पहिलाच असा लेखक असे. एकदम बोला 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 बोला. अरे मी मनापासून सांगत होतो, पिढी सरते. वा वा वा, पिढी सर आजी विस्मरण पावते. वाजवू नका. बस नाही ते हा मुलाखतीचा कार्य. मी पहिला असा लेखक असेल ज्याला वाक्याला वन्स मोर मिळतोय. मुलाखतीचा ते सुद्धा नाही बसून घ्या. हे नका करू. मामा काय होतंय, मी जे काही म्हणीन जे काही बोलीन त्याला तुम्ही काहीतरी एक चाल देताय. त्याच्यामुळे माझ्या बोलण्याला सुद्धा लय लागते आणि मग लय लागते. बसून घ्या बसून घ्या. नाही प्रॉब्लेम काय होतोय, हे जे मामा इथे बसलेले आहेत त्यांचा जो एक हात भातचा इथे बसलेला आहे, नको तिथे ते वाजवतायत. अच्छा. होतंय काय, प्रत्येक माझ्या वाक्यावर ते रपाक दुमदुम करतात आणि मग प्रॉब्लेम होतो. हेच करताय तुम्ही. काय गरज आहे का या रपाक दुमदुमची? अरे नका वाजवू. ते रपाक दुमदुम नका वाजवू. अरे नका वाजवू रपाक दुमदुम. नका वाजवू रपाक दुमदुम. का मामा हे का वाजवतायत मला सांगा. तेच बोलतायत ना, त्याच्यामुळे ते वाजवून दाखवतो. मी फक्त म्हणालो की रपाक दुमदुम नका वाजवू. अरे तेच नका बोलू रपाक दुमदुम. तुम्ही नका बोलू रपाक दुमदुम. तो आता रपाक दुमदुम नाही म्हणणार. नाही, त्यांना कळतच नाहीये. मी शांत हो शांत हो. त्यांना करा म्हणजे त्यांना कळेल की काय वाजवायचं नाहीये. हा तुम्ही नका ते केलं त्यांनी, ते नका करू. हा माफ करा. हा तुम्ही प्लीज नका वाजवू आता. माझी मुलाखत होतच नाहीये. एकतर कुठे आहेत ते बोलवा त्यांना. येतील येतील. मगाशी वन्स मोर ते करत होते. आहेत प्रेक्षक आहेत. या कोपऱ्यात आहेत आमचे पाहुणे आहेत तिथे. ते जे कोपऱ्यातले पाहुणे आहेत त्या मगाशी पिवळ्या साडीतल्या बाई नाचल्या तेव्हाच ते उभे होते. त्यानंतर ते दिसलेच नाहीयेत मला. तुम्ही चिडू नका. आपला कार्यक्रम छान सुरू आहे. तुम्ही बसा. मला सांगा, असे लेखकांच्या मुलाखती कमी होतात असं? हो, पण मग माझं तेच म्हणणं आहे की चांगलाच प्रश्न आहे हा. लेखकांच्या मुलाखती कमी होतात. चांगला प्रश्न. पण आता जर एका लेखकाला या रंगमंचावर बोलवलेलं आहे आणि हा एक दुर्लभ योग जर जुळून आलेला आहे, तर त्याची अनुभूती आम्ही घ्यायला हवी की. याची काय गरज आहे मामा? तुम्ही काय बोलले आता? मी काय वाजवलं ऐका बरं. काय आहे हे? दुर्लभ योग. दुर्लभ योग. दुर्लभ योग. परत दाखवा. तुम्ही करा. तुम्ही करा. अजून काय बोललात तुम्ही? दुर्लभ आणि काय बोललात तुम्ही? मी दुर्लभ योग असं म्हणत होतो की मला त्याची अनुभूती घेऊ द्या. अनुभूती रसिको, क्या बात है. हे खरे शिंपल्यातले मोती आपल्याला सापडलेले आहेत. मी काय समुद्रातलं प्लॅस्टिक आहे? मला पण शिंपल्यातला मोती म्हणूनच बोलवलं होतं ना. अचानक मी किनाऱ्याला लागलेलं प्लॅस्टिक आहे का? नाही पण माझी मुलाखत आहे का नाही का? मी जाऊ. तुमची मुलाखत आहे? अरे माझीच मुलाखत आहे. सॉरी. इरफानची मुलाखत आहे. हो रसिक हो, इरफानची मुलाखत आहे. नाही, रसिक हो, इरफानची मुलाखत आहे, जो एक अमराठी लेखक आहे पण मराठीच्या प्रेमापोटी वाङ्मयात रस घेऊन तो कथा कादंबऱ्या लिहितो तो इरफान. रसिक हो अमराठी. नाही, रसिक हो इरफान जो अमराठी आहे. रसिक हो इरफान मराठे. कोण इरफान मराठे? जरा गडबड होते. मी 7 तास गेले हे करतोय ना, त्यामुळे मला कळत नाहीये. रसिक हो इरफान. रसिक हो इरफान. हे जे शिंपल्यातले मोती आहेत ना, ते अडकलेत तुमच्या. नाही, माफ करा. ते थोडे
ते सलग 7 तास करतोय त्यामुळे आहे. तुम्ही बसा ना, तुम्ही बसा. माझी मुलाखत आहे तर ती घ्या. हो हो. तर रसिको हो इरफान. हां, तर लेखक इरफान. गुड. ॲज ए लेखक म्हणून तुम्ही मला सांगा, तुम्ही लेखक कसे झालात? गुड क्वेश्चन. मामा थांबा मामा. मला बोलू द्या. एक चांगला प्रश्न आहे हा. हां. तर माझ्या शैशव अवस्थेत मी अनेक दुःख जवळून पाहिली. गरमागरम शिजवलेलं अन्न, ते उकिरड्यावरचं खरकट, यात दुभागली गेलेली, यात भरडली गेलेली मी समाज व्यवस्था पाहिली. हा जो दुःखाचा रोमॅन्टिसिझम जो आहे तो माझ्या धमन्यांमध्ये फार आतपर्यंत घुसला. तो मला माझा आक्रोश वाटतो, त्यांचा दाह, त्यांचा क्षोभ मी कागदावर उतरवला. आणि माझी लेखणी त्यांचा टाहो झाली. माझी लेखणी त्यांचा टाहो झाली. त्यांचा नाही, माझा टाळो फुटायची वेळ आली आहे. मामा थांबा. बघूया मोत्यांबद्दल आपल्या हास्यरसिकांना काय म्हणायचंय. प्रसादा. तुफान, धुवाधार. सगळ्यात आधी मोत्यांच्या आधी 3 शिंपल्यांचं कौतुक करायला हवं. अभिजित पवार, सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी. वा वा वा. असे शिंपले असतील तर प्रत्येकाला मोती व्हावंसं वाटेल आणि कितीही वर्ष त्या वाळूत लोळावंसं वाटेल. असे शिंपले आहेत आपल्याकडे. मला थ्रूआउट एक भीती वाटत होती. मी अख्खं स्किट चालू असताना अधूनमधून इकडे पाहत होतो, जर आपल्या वाट्याला बाबा आणि श्याम जर असे असले असते काय झालं असतं आपलं. पण आपल्याकडच्या म्युझिशियन्सना सुद्धा कधी थांबायचं आणि कधी वाजवायचं हे कळतं, त्यामुळेच प्रत्येक स्किट वाजतं. अफलातून ऑब्झर्वेशन होतं. ओमकार, बने आजकाल बरेचदा तू बोलण्यापेक्षा वेगवेगळ्या तुझ्यातल्या किड्यांनी स्किट वाजवतोयस आणि ते इतकं वाजवतोयस की क्या बात आहे. म्हणजे तुझा हात सॉलिड आहे ढोलकीवर रे. ओमकार भोजने, तू ठार वेडा आहेस. ठार म्हणजे त्या शिंपल्यातले शोपीस नकोच्या पुढच्या ओळी आहेत ना, सूर ही तू, ताल ही तू, तसं आहे तुझं. सगळं आहेस तू, सगळं. अफलातून. ओमकार राऊत, बोला अशी मुलाखत सुरू होते. बोला अशी माझी जर का अशी मुलाखत सुरू आहे मी निघून जाईन. फार कमी जागा होत्या तुझ्या वाट्याला, पण फार उत्तम वाजवल्यास तू. पृथ्वीक अफलातून बेरिंग होतं. अफलातून. वंडरफुल परफॉर्मन्स. सई. कडक परफॉर्मन्स. एकतर बॉईज ऑफ MH जे आहे, आज सगळ्या ऑल बॉईज आहेत. मजा आणली बॉईज. आय एम प्राऊड ऑफ यू. वा 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 वा. बढिया. मंडळी, माणसानं शब्द खूप जपून वापरावेत असं म्हणतात. आज याच गोष्टीचा अनुभव घ्यायला इथे येणार आहे फिल्टरपडाचा बच्चन गौरव मोरे आणि त्याच्यासोबत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. अरे दादा. टीम, फायनली आपल्या नाटकाचा 500वा प्रयोग होतोय. टीम, अचानक घडलंय सारं, कुणीतरी बघताय खरं. हिप हिप हुर्रे. टीम, अचानक घडतंय सारं, कुणीतरी बघताय खरं. हिप हिप हुर्रे. टीम, अचानक घडतंय सारं, कुणीतरी बघताय खरं. हिप हिप हुर्रे. ऐक ना खांड्या, नुसतं हिपी पुरे बोल ना यार. हे टीम अचानक घडते सर मीटर मध्ये बसत नाही रे. हिपी फुर्रे आणि टीम ह्याच्यामध्ये अख्खा नाटक बसतंय, तुला माहितीये का? एवढं
कोणी असं नाटकाचं नाव ठेवतं का यार खांड्या? तुला माहिती आहे लोक आपलं नाटक बघायला येतात ना, ते सांगतात अरे ते नाटक बघितलं का गौरवचं अचानक, असं बोलतात ते. हा मधलं काय बोलतच नाही. बोल रे बोल, माझ्या भावा लीड ऍक्टर आहेस तू. अरे, अभिनंदन 5वा प्रयोग. आपल्या नाटकाचा 500वा प्रयोग साजरा होतोय. येस. ऑल सेट. चेतन Yes. कुठे? बरं ऐक, चित्रवला ते गेस्ट येणार आहेत, त्यांचा सत्कार बित्कार करायचा. चला चला आवरा, मी पहिल्या ओके, बेलचा ओके. पटकन आवरा चला. अरे गौऱ्या, अरे लीड नाटकाचा 500वा प्रयोग. हा? कसं वाटतंय? ठीक आहे, त्यात काय एवढं नॉर्मल आहे. भारी वाटणार. हा भारी. अरे चोर रे ओंक्या, ऐक माझं, आपण नट आहे, आपण आहारी जायचं नाही, कळलं? म्हणजे ऐक, मी तुला यशाचा मलमंत्र सांगतो. काय सांगतो? तुला तर माहिती आहे मी किती फनी आहे. मला 2-2 मिनिटाला कॉमेडी करायला आवडते. गौऱ्या आपलं गौऱ्या सहज. गौऱ्या चुकलास तू. तू मूलमंत्राला मलमूत्र म्हणाला. राहू दे, नको आता ते कळ. सांग सांग काय. तुला कळलं ना मला काय म्हणायचं आहे? हा, हे बघ, लक्षात ठेव. हा, हा. मी आज इथपर्यंत का पोचलं माहितीये का? कारण मी स्वतःला ना कुठे अडकून नाही घेतलंय. हो, नटाला ना हो बोलण्यापेक्षा नाही बोलता आलं पाहिजे, आणि धावण्यापेक्षा थांबता आलं पाहिजे. जो करेक्ट ठिकाणी थांबतो ना तो खरा यशस्वी नट. खरंय गौऱ्या. हा मग अरे तुला सांगू का, आता 500वा प्रयोग आहे ना, हाच परफेक्ट आकडा माझ्यासाठी थांबलं पाहिजे मी. हो, मला सांगायच्या पुढे काय होणार आहे? गौऱ्याच्या नाटकाचे 500 प्रयोग, 1000 प्रयोग, 1500 प्रयोग, पुढे काय त्याचा काय उपयोग होणार आहे? समीर चौगुले पण सांगतो त्याच्या मुलाखत मध्ये, मी माझ्या नाटकाचे 5500 प्रयोग केलेले आहेत. शेवटी काय करतो, स्किट, ते पण कोणाबरोबर? गौरव मोरे बरोबर. बाय द वे, फिन्स्टाला माझे फॉलोअर्स त्याच्यापेक्षा जास्त आहेत. असो, मुद्दा भटकरला आपला. मी काय म्हणतो पण, हे मेकअप रूमचे स्पीकर बंद केले पाहिजे. ऑडियन्सचा आवाज. आपला मुद्दा भरकटतोय. बरोबर आहे ना? मला काय म्हणायचं आहे, आता नाटक पिकलाय ना, आताच नाटक सोडलं पाहिजे मी. तुला सांगतो ना, जर आता मी नाटक सोडलं ना तर बाहेर चांगला मेसेज जाईल. म्हणजे काय काय नेमकं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, म्हणजे बघ ना, आता रोज मी तेच करतो ना, येतो कॉमेडी करतो, पंचस मारतो, तेवढंच नवीन काय घडते का माझ्या आयुष्यात? जर मी बाहेर गेलो तर नवीन संधी येईल माझ्याकडे. कळलं का? अरे यशाच्या शिखरावर असताना माणसाने तिथंच थांबलं पाहिजे. ये बात, तरच नवीन क्षितिज तुम्हाला बोलवेल. येस येस येस. काय बोलला रे गौऱ्या? आणि क्षितिज मला खुणावत आहे. हो 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 गौऱ्या, या बात. गौऱ्या, अरे खांड्या, तू थांब. हा? नाटक सोड तू. ए खांड्या, अरे नाही गौऱ्या, खरं सांगतो नाटक सोड. अरे भाई मी असंच बोललो, लगेच तुझा बीपी पिलो आहे ना भाई. अरे वेडा आहेस मी का? काय नाटक आता सोडणार आहे? येडा आहे का? आता भरपूर. मला तुझं म्हणणं पटलंय, तू नाटक सोड. ओंकार यार, आपण एका प्रतिभावान नटाला इथे अडकवून ठेवलंय. एक मिनिट, कोण प्रतिभावन? अरे तू तू गौऱ्या. मी? नाटक सोड. चल ना खांद्या यार, बस काय यार. अरे भाई चले, बेल दे, चल लवकर बेल दे. तुला सांगतो, डिरेक्टरचं नाटकाला आले ना, जाम टेन्शन येत आहे. ऍडिशन घेता येत नाही ना यार, ऍडिशन घेता येत नाही. मग तू पौराणिक नाटकात ऍडिशन घेतो, हाच विनोद आहे म्हणजे. खांद्या भाई, आज आपला 500 प्रयोग आहे. हिप हिप हुर्रे, टीम अचानक घडते, हुर्रे असते रे. एक मिनिट. काय? हे पम्या, पम्या. हा दादा, सांग ना मला काय म्हणून. हा दादा, लवकर 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 लवकर. दादा, हा दादा, साऊंड चेक झालं आणि म्युझिक ट्रॅक पण चेक केले दादा, सगळे ओके आहेत. दादा कॉंग्रॅट्स. दादा मला खूप भारी वाटतंय, आपल्या नाटकाचे 500 प्रयोग होत आहेत आणि त्याचा मी टेप आहे दादा. कॉंग्रॅट्स दादा. अरे ठीक आहे, ते मला सांग, वेगवेगळं. गौरवर किती प्रेम करतोस? गौरव दादावर? हा. अरे गौरव दादा इथे आहे, ए इथे आहे. गौरव दादा इथे आहे, खूप प्रेम आहे आपलं गौरव दादावर. याला समजून ठेव. एक मिनिट गौऱ्या. याला समजून ठेव. गौऱ्या गौऱ्या ही रिएक्शन याला समजून ठेव. गौऱ्या. ये कौन सा रिएक्शन होता है ऐसा? सॉरी. ओके I'm a lead यार. कूल डाऊन बाबा, कूल डाऊन. मला सांग, चिल. बस तू बस, तू बस, तू बस. पम्या, ए पहिला हा मेकअपचा माईक बंद कर बरं का. सगळ्या प्रेक्षक रूम. पम्या मला सांग, गौऱ्यावर तुझं प्रेम आहे? हो दादा. गौऱ्यासाठी काय करशील? काय पण करेन. हा? गौरव तुला भूक लागली आहे काय? वडापाव आणून दादा, मी वडापाव. पम्या, अरे, पम्या, पम्या. आपल्याला वडापाव काय? गौऱ्याचा रोल करशील? हा? एक मिनिट. गौऱ्याचा नाटकातला रोल करशील का? खांड्या यार रे. मी हे बघ,
आपल्या भावाला क्षितिज खुणावतंय. आपण त्याला मोकळं करूया. गौऱ्या जर वरती गेला तर आपल्याला अभिमान वाटेल ना त्याचा. अरे खांड्या मी सहज बोललो होतो ना यार. तू कशाला एवढा मनावर घेतो. मी सहज बोललो होतो यार. दादा मी करेन गौरे दादाचा रोल. हो दादा मला सगळ्यांचे डायलॉग पाठ आहेत. मी ह्याचा पण रोल करेन दादा. ए बाबा गप्पो काय मी नाही जाते कुठे. मी तेच आहे सर. डन. हा दादा करेन. गौऱ्याचा रोल तू करणार. थँक्यू दादा. जरा 2 मिनिटं बसेल दादा. खांड्या यार नाही. मी सहज बोललो. तू एवढा काय मनावर घेतो यार. अरे नाही गौऱ्या. अरे मी कसं तुला माहिती ना मला बोलायची सवय यार. गौऱ्या मला खरंच तुझं म्हणणं पटलं. खांड्या यार धावताना थांबण्यातच खरी मज्जा आहे. कोण बोलला रे. कोण बोलला. कोण तुला सांगू का मला तर ऊर फाटोस्तोवर धावायचं आहे. गौऱ्या ऐक. मला थांबायचंच नाही. ऊर फाटोस्तर किंवा मी धावणार. तुझं म्हणणं मला. अरे आय एम आर्टिस्ट यार खांड्या. गौऱ्या मला सगळं म्हणणं पटतंय तुझं. मग ए पम्या पण 1 मिनिट. तू 500 प्रयोगानंतर नाटक सोडणार नाहीस ना. दादा मी 2 वर्ष थांबलो हेच खूप आहे माझ्यासाठी दादा. दादा मुळात मला हे पटतच नाही. मला असं वाटतं की प्रयोग करतच राहावं. 500, 1000, 1500, 2000. मुळात रोज करणारी गोष्ट आपण रोज नव्याने कशी करतो ते मला महत्वाचं वाटतं दादा. अरे हा वेगळा आहे. खरंच. कोण हा वेगळा आहे. हो. अरे मधल्या वेळेस दुसऱ्या नाटकाला जाऊन येतो. हा कसला वेगळा आहे. ए तू अरे 2 मिनिटं गप्प बस ना यार. दादा तुझा रोल भाग्य माझं. 2 मिनिटं थांबशील. हा तुझा भाग गंगाधर कुठला. खांड्या ऐक ना चेतना मेरी डार्लिंग. चेतना डार्लिंग बरं झालं तू आलीस यार. ऐक ना काय खांड्या बघ ना येडा झाला यार. काय बस मला नाटकातनं काढतोय आणि माझ्या ऐवजी पम्याला घेतोय. बघ यार. काय हा सांग त्याला. बोल. तुझा रोल पम्या करणार आहे. बोल त्याला. कमाल. तू काय येडी झालीस का ग. अगं मला नाटकातनं काढणार आहे त्याला घेणार आहे. सुपब काय बोलतेस. अरे काहीतरी नवीन बघायला नवीन करायला मिळेल ना. एक्झॅक्टली. गौऱ्याचं हेच म्हणणं आहे. नाविन्याची कास धरली पाहिजे. गौऱ्या आय एम प्राऊड ऑफ. करेक्ट आहे. ठरला आता. अरे ऐक ना कुठली नाविन्याची कास काय ते. अरे मी कधीतरी कुठेतरी वाचलं होतं ती वाक्य फेकली इकडे. संपला विषय. ऐका ना तुम्हाला सगळ्यांना प्रयोग झाल्यावर बघतो. आता प्रयोग करूया. चल रेडी होऊया. 1 मिनिट. कुठला प्रयोग. आता 500 आहे ना. अरे गौऱ्या हा तू आत्ताच क्षितिजला भेटायला जा. चल कपडे काढायचे. एक मिनिट ऐक कपडे ना. काढ कपडे ए, काढ. बघ, ए गौऱ्या गौऱ्या डिरेक्टरचं ऐकायला पाहिजे. डिरेक्टरचं ऐकायला पाहिजे. आणि ते जास्त होतं तुला वाटत नाही का. अरे असं नको. गौऱ्या ठरलंय. खांड्या हे बघ डायरेक्टर आहे म्हणून तू गौऱ्या गौऱ्या हा बघ. तुला सांगतो नंतर गंगाधर. तुला नंतर बघतो मी. थांब. देवीची म्हणजे पता तुला नंतर खातो. गोल गोल फिरताना जसा आवाज येईल ना ते तुझ्यासोबत होईल बघ आज. एक मिनिट. कपडे काढतो तू माझी खांडा यार. गौऱ्या सगळं होणार. हा ए पम्या होतोय ड्रेस. दादा एकदम परफेक्ट झालाय. वाव सुपर. कपडे घातले. डायलॉगचं काय. कोण हसतं रे. कोण हसतं रे. डायलॉगचं काय बोलल्यावर कोण हसलं. नाही मला वाटतंय गौऱ्या डायलॉगचं काय ह्या तुझ्या डायलॉगला स्वतः डायलॉग हसलाय. नाही एक पम्या. हा व्हॅलिड प्रश्न आहे. माझ्याकडे बघून बोलत आहे खांड्या. डायलॉगचं कसं काय करायचं. दादा मी 500 प्रयोग टेपऱ्या म्हणून काम केलंय. मला सगळ्यांचे डायलॉग येतात. दाखव बोलून. थांब ना गौऱ्या. सहस्त्र आकाश गंगेच्या तरंगाखाली उलगडणारे हे जे तरंग आहे ते अज्ञात आणि अनाकलनीय आहेत. जसं हिचं सौंदर्य अज्ञात आणि अनाकलनीय आहे. पराक्रमातून जसे पुंकेसर बाहेर पडतात तसंच हिच्या केसामधून बाहेर आलेली लट मला खुणावते. हे असं हिचं सौंदर्य आहे. बरोबर आहे दादा. हा डायलॉग नाटकात बोलायचो. तेच आहे गौऱ्या. काय 499 प्रयोग झाले. हा डायलॉग तू बोललाच नाहीयेस. काय सांगतो. हा डायलॉग तालमीतच उलगडलेला उघडे पडले असं म्हणून हसत हसत विंगेत गेला असतो. अरे क्या बात आहे यार. पण खांडे पम्या काय डायलॉग बोललाय. पम्या कमाल डायलॉग घेतलास अरे एवढं खतरा कसं काय घेतलं बेने. मी काय म्हणतो माझ्याकडे बघून परत आला बे तू. पम्या सुपर. काय बोललायस यार डायलॉग. काय डायलॉग बोलला. पम्या
तुला आजच्या पार्टीला माझ्याकडनं 2 पेग एक्स्ट्रा. एक मिनिट सर पार्टी बद्दल कोणी काही बोलतच नाहीये पशा. येस मी सगळं सांगणार मी सगळं सांगणार. पार्टीमध्ये कोणी काही बोलत नाही पशा. आली मोठी मी सांगणार आहे बघा. धबधब्याखाली आंघोळ करणारी. ऐक आपली ऐक एक सेकंड. आज 500व्या प्रयोगानिमित्त मला इथे गुड न्यूज जाहीर करायची. गुड न्यूज. आपण येत्या डिसेंबरमध्ये आपलं नाटक घेऊन अमेरिका दौऱ्यावर जातोय. अमेरिका दौरा. हा दादा. पहिली इंटरनॅशनल टूर ना. इंटरनॅशनल टूर दादा. मी पहिल्यांदा विमानात बसणार आहे दादा. आणि हे सगळं दादा गौरव दादा तुझ्यामुळे दादा. मी विमानात पहिल्यांदा बसणार आहे दादा. कशा यार अमेरिका अमेरिका पशा. WW बघूया. ब्रॉक लेसनर मग नाटक पाहतोय. डोळे खालून बघ ना यार तू. एक सेकंड गौऱ्या यार असं काय करतोयस. आता ठरलं ना तू नको ते अडकूस बाळा. गौऱ्या तुला क्षितिज खुणावतंय. खांड्या एक विचारू का तुला. क्षितिज म्हणजे काय. कोण क्षितिज मला नाही माहिती. मला फक्त एकच क्षितिज माहिती आहे. क्षितिज पटवर्धन. दुसरं कोणच नाही माहिती यार. खांड्या यार. गौऱ्या तुझा ऐक माझं. नमस्कार. नमस्कार. अरे नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. आपण मी पत्रकार जाज्वल्य निखिल टाइम्स कडून आलोय. नाही ते उलट असेल. मी पत्रकार निखिल जाज्वल्य टाइम्स कडनं आलोय. कौतुक केल्याबद्दल धन्यवाद. मला मुलाखत घ्यायची. मुलाखत घ्यायची. मुलाखत घ्यायला आला. मुलाखत मी देणार. आता जर कोणी मध्ये फडफडलेला लक्षात ठेवा. 500 प्रयोग मी गौरव मोरे लीड. नाही आम्हाला असं कळलं की 500वा प्रयोग तुम्ही नाही तर प्रथमेश करणार आहे. त्यासाठी आम्ही मुलाखत घ्यायला आलोय. अरे अजून आमचं मेकअप रूम मध्ये ठरतंय पण बाहेर मीडियाला कळलं सुद्धा. जाज्वल्य तुझी जाज्वल्य ना गुडघ्यान ठेचीन मी. लक्षात ठेव. मी बेकार आहे. ती मशीन बघितलं मिरची कांड मशीन. तुला कळायचं नाही. कळलं. जाज्वल्य टाइम्स हाप करून जाशील. एवढा मुद्दा करशील. तुला आल्याला कळलं की कांडा यार घेणार मला नाटकामध्ये. कांडा यार मी मस्करीमध्ये बोललो यार. तू एवढं बोलायला घेशील का यार. मी तू उकसवला मला. अरे तुझं का मस्करीत घेऊ आम्ही. बोलणं सिरियसली घेतोय. ऐक गौऱ्या ऐक माझं ऐक ना भावा. तू यात नको अडकूस. तू आणि तुझं क्षितिज बाहेर जाऊन करिअर सेट करा यार. नको इथे. पम्या माईक जरा चालू आहे का. मला एक अनाउन्समेंट करायची. नमस्कार रसिक हो. दम करतोय. आजच्या आमच्या 500व्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आजचा प्रयोग आम्ही एक जरा वेगळा प्रयोग करतोय. आजच्या या 500व्या प्रयोगापासून आमचे प्रमुख कलावंत गौरव मोरे हे नाटकात नसतील. धन्यवाद. आणि त्याऐवजी गेले 499 प्रयोग आमची संगीत संयोजनाची जबाबदारी पार पाडणारे आमचे बॅकस्टेज कलावंत प्रथमेश शिवलकर ही ते भूमिका करतील. त्यामुळे मंडळी आजपासून तुम्हाला आमच्या नाटकात गौरव मोरे हे दिसणार नाहीत. पैसे देऊन ऑडियन्स आणलाय काय. बेंजल लावलाय बाहेर मी नाही म्हणून. त्यांना कसं कळलं बेंजवाल्याला की मी नाही म्हणून. मुद्दाम चाललंय कांड्या सगळं यार. ऐक ना कांड्या तुझ्या पाया पडतो यार. मी 500 काय मी 5000 प्रयोग करतो प्लीज. मला मी मस्करीत बोललो नाही. मला सगळं कळलंय भावा. गेले 499 प्रयोग जे आर्टिस्टना मास दाखवते ना. माझ्यामुळे नाटक चाललंय. माझ्यामुळे सगळं घडतंय नाटकात. माझ्यामुळे नाटकाला बुकिंग आहे. भावा एक गोष्ट लक्षात ठेव. नाटक मोठं असतं. नाटकापेक्षा कोणी मोठं नसतं. अरे पण मी असंच बोलायचं कांडा यार. पम्या करशील ना. ना सगळं. जरा त्यांना तुम्ही इंटरव्ह्यूला इंटरव्ह्यू घ्या. येस कसं तुम्ही मित्र यार. तुमच्यापेक्षा ना मेलेलं बरं यार. सांगतोय जा तिकडे चल दोघांनी निघा साईडला. तुम्ही लोक मला घेणार नाही नाटकात ना. कन्फर्म मला काढलंय ना. कन्फर्म आहे खांड्या. तू बोल कन्फर्म आहे. मी काहीच बोलणार नाही. हो हीच आपली 14 वर्षाची मैत्रीण ना. काढलं ना बघ. आता नवीन नाटक करतो का ना बघ. छोट्या काकांना सांगतो. त्यांनी मला परवा फोन केलेला. त्यांच्याकडे नवीन नाटक आहे. हॅलो छोट्या काका.
हॅलो. हा गौऱ्या बोलतोय. हा बोल ना गौऱ्या. काका ते तुम्ही नवीन नाटक आणलं होतं ना, मला बोलले गौऱ्या करशील का? हा ते नवीन नाटक मी रेडी आहे करायला. अरे नाही, त्याचं काय झालं माहितीये गौऱ्या? हा अरे ते नाटक मी ना क्षितिज झारापरला घेऊन करतोय. पण तू फोन केलास बरं झालं. नाटकाला या परवा त्याचा मुहूर्त आहे. चल ठेवतो. कोण लोक आहेत तुम्ही? कोण हा क्षितिज आहे यार? तो माझ्या वाटायला लागला यार. बेकार क्रिएटिव्हिटी आहे, तुम्हीच करायला घेऊन नाटक. मला करायचं आहे. क्या बात है, कडक परफॉर्मन्स. एक नंबर, लई मज्जा आली आम्हाला. मस्तच. प्रसादा वा, क्षितिजा पलीकडचा परफॉर्मन्स होता. मजा आली, खूप मजा आली. गौऱ्या, जितकं तुझं धोतर खाली घसरत होतं तितकाच परफॉर्मन्स वर जात होता. मजा आली. अफलातून एनर्जी होती, अफलातून गिव्ह अँड टेक होतं. आणि तू आणि पशा जेव्हा जेव्हा समोर येतात तेव्हा धुमाकूळ घालताच, वादच नाही काय. खूप मजा आली. प्रथमेश, ओमकार, चेतना फार गोड दिसतेस आणि फार मस्त परफॉर्म केलंस. मजा आली, खूप मजा आली. आणि काही खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे आणि ते आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं की कधीही कलाकार मोठा नाही, कलाकृती कायम मोठी असते. कलाकृतीमुळे कलाकार मोठा होत असतो. कलाकारामुळे कधी कलाकृती मोठी होत नसते. कलाकृतीच मोठी असते आणि हे सगळ्यांनी आपण आपल्या रक्तात भिनवायला हवं. इतकं महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. मंडळी, विनोदाचा अचूक पत्ता ठाऊक असणारे विनोदवीर आता इथे येणार आहेत एका हॉटेलच्या पत्त्याची गोष्ट सांगायला. बघूया काय घडतंय. मोरेनू, हो मोरेनू. काय रे? जरा बाजूला वातावाय का? माझा हात व्हायब्रेट होतो माहितीये ना मधीच. भीती कोणाला दाखवतोस? तुला. मला दाखवतेस? मला? ह्याला काय झालं? अरे वन राक्षसा, या पशुपती राजाला तू घाबरवतोस? असा समोर ये, तलवारीने मी तुझे तुकडे तुकडे करून टाकीन. हेच चुकतं तुझं. काय चुकलं? हे कुठं पण काय पण आणि कधी पण करतोस ना, म्हणून बायको तुझी कुत्र्यासारखी किंमत करते. मी याला फुकटचा काय पण करतो. एवढा जर नमनातला राजा करावासा वाटतो तर पोरांना सांग राजा द्या म्हणून, करतील तुला. अरे मी लाख करीन. मग पण नमानाचा सीजन असतो ना, मग त्या गावातली सगळी पोरा संत्री घेऊन दारात उभी असतात का नाही? जो 2 संत्र्यावर माझं मन वळवतात काय. आणि मी पण काय कमी काय, मी लगेच हुरलून जातो काय, समजलं? हो, लगेच माझ्यातली गवदन उभी राहते. पण काय पण म्हण, नुसता उभी नाही करत, गाजवून पण टाकतोस ना. मग उगाच नाही, खरी गवलन समजून त्या चांदोरकरांना तुला जालीत वाढला आणि नंतर गंडवून घेतला स्वतःला. नंतर 4 दिवसांत जो तापन फनफन लावला. अरे फनफनेल नाही तर काय तापान. बँकॉक समजून बदलापूरला उतरल्यावर माणूस गांगारणारच ना. राम राम. हा राम 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 राम. हा सॉरी, आम्ही अरुण कदम. त्यात वाईट वाटणार का काय आहे? आता कुणाचं असतं नशीब अरुण कदम होण्याचं. सॉरी कशाला बोलायचं? नाही नाही, म्हणजे मी अरुण कदम आहे म्हणून सॉरी नाही म्हणलोय. मग काय झालं, मी तुमच्या मध्ये घुसलोय ना, तुम्ही डिस्टर्ब झालोय म्हणून मी सॉरी म्हणते तुम्हाला. अरे कोकणातला माणूस गजाली मारताना आणि माशाचा कालवान खाताना कोण डिस्टर्ब करील तो होलपटवून टाकू काय जमायला. पाहुण्यानु गावात नवीन दिसताय आलोय मी. कुणी कंटाळून सोडला ना इकडं की स्वतः झाला वाय? आयो कोण कशाला सोडतोय कटाळून? नाही मी स्वतः आलोय. होय. काय झालं
झालंय माहितीये का, एसटी स्टँडला मी उतरलो आणि म्हणलं आता काहीतरी खावं. बघतोय तू वडापावचं हे, मिसळचं हे, नारळ सोलतायत. आईला म्हणलं दुपारचं जेवण मग हे कोकणात कसं मस्त जेवायला पाहिजे, म्हणून आपलं पुढं आलो. जवळजवळ 1 तास झाला, हॉटेलच सापडत नाही हो. इथं जवळ कुठं मस्त खायला आहे का हॉटेल? हॉटेल आहे म्हणजे हॉटेल हॉटेल नाही कशी हॉटेल बरी जाय पहिल्यासारखी हॉटेल आता राहिलीत कुठे? तो सगळीकडे भेसळ का नाही काय समजली? नाही नाही, बेसालचा विचार करायचा मी मनस्थितीतच नाही आहे. म्हणजे एकदा का मला भूक लागली का नाही मला काही सुचतच नाही हो. नाही बरोबर आहे, पण तुम्ही कोकणातून जेवताव कशाला? हॉटेलात जाऊन जेवायचंच नाही. तुम्ही माझ्याकडे बघा बघा माझ्याकडे बघा, बघितलं? हो, मी हॉटेलमध्ये जेवत नाही म्हणून मी काश्मीरच्या पोरांसारखा लाल बुंद दिसतो का नाही? सफरचंदा सारखा काय नाही कळलं? नाही कळलं? आपण स्वतःच्या नाही कळला. आता समजून सांगायला लागेल. लालबुंद म्हणजे लाल दिसतो ना, तर गावात जेव्हा कोजागिरी असते ना तेव्हा केसर म्हणून ह्यालाच बुडवतात दुबा. एवढ्याचा नाकडू घेतात आणि असा जो त्याला ढवलून काढतात सगळे. मग असा भिजतो, भिजल्यानंतर त्याला बाहेर काढतात आणि रस्सीवर वालेट टाकतात. काय सांगतोस त्याला? सुरुवात केली पण मी आपली सुरुवात केली. काय बोलतो? आणि काय रे वसाडे इकडे काय झालं? हा कोण कुठला रस्त्यावर जा त्याला काश्मीरचं सिक्रेट एकदम रस्त्यावरचं नाही बरं का मी. हा सांगतोय. तुम्ही आपल्या चालत उंडगत माझ्या समोर आलात म्हणून मी आपल्या रस्त्यावर जा. काय झालंय की बराच वेळ झाला, म्हणजे आता परत मागं गेलो का नाही परत खायला भेटणार नाही. जवळजवळ 2 तास होतील. म्हणजे इथं कुठं अगदी थोडंसं खायला हॉटेल भेटलं तरी मला सांगा. इथं आहे का कुठं जवळ? असं जायचंय का असं? इथं मला जरा तेवढं सांगा. नाही सांगू नको. काय हे बघ ना, मी सांगायचं नाही सांगू नको. काय मी तुला पण पाप करून देणार आणि मी सुद्धा पाप करणार. पापासारखं म्हणजे एक मिनिट, काय कसलं पाप बनतंय तुम्ही? म्हणजे आता आम्ही तुम्हाला हॉटेल सांगितलं आणि तुम्ही जाऊन तिथं खाल्लं, विष बाधाली मेलं तर पाप डोक्यावर घेणार को? अरे एकदम असं कसं एकदम विष बाधा होईल मला? ऐका तुम्ही माझ्या आज घरी जेवायला चला. आज घरचं जेवण जेवा माझ्याकडचा. मग तुमच्या घरी? अयो चालेल म्हणजे हा या की मग. मी माझी बायको माझ्या शब्दाच्या पलीकडे नाही आहे. पटवून गाडीन तिला तो नाही म्हटली ते. फोन लाव. नंबर सांगा. 982093 तुम्ही काय खुलं झाला काय घरी कोणाच्या ह्याच्या जाता वाय ना? मग तू तुझ्या बायकोला लाव. त्याच्या बायकोचा फोन कुठे घेतोस आहे? बरं झालं फोन नाही दिला. बारानंतर चॅटिंग करायची सवय आहे त्याला. हा जेवण झालंय काय? नाही अजून मग करतेस का एवढा वेळ? जरा एका माणसाचं एक्स्ट्रा जेवण कर. सांग कशाला म्हणजे? कोण जेवायला येत आहे? कावला घेऊन येतो पिंडावरचा. मी भिकाऱ्याला जेवायला घालले तर कुत्र्याला जेवायला घालीन. तुला काय करायचं? हॅलो ऐका, काय झालंय? नवरा बायकोच्या भांडणात तुम्ही मला कुत्रा भिकारी बोललाय. ऐका, पटण्यासारखं बोलल्यावर थोडा त्रास होतो पण समजून घ्या. आणि तुम्ही बोलायला लागलाय का? हा मी त्याला जेवायला घेऊन येतोय. हा तो लाचार आहे. बोल, त्यांना लाच सोडला नाही. तो येतोय जेवायला. काय करतेस बोल. तो जेवण बनव जेवण. हॅलो, मी लाज नाही सोडली. मी काम करतो. मी इथनं जातो. मी इकडे कशाला जाता वाय? भूक लागली मला. कोकणात आला वाय तुम्ही. एक दरवाजा बंद झाला तर दुसरा दरवाजा ओपन होणार लगेच. टेन्शन कशाला घेता वाय? तुम्हाला जाम भूक लागली. काय तुम्ही आता ना सावत्याच्या हॉटेल उभं असायला होतो. सावत्याकडे चांगलं जेवण मिळेल. चांगलं जेवण म्हणजे तोंडात ना बोट काढणार ना एवढा चविष्ट जेवण आहे त्यांच्याकडे. तांदळाची भाकरी म्हणू नको. बांगड्याचा रस्सा, मटण, भात, कोली सगळं माझं मीठ मिरची सगळं कांदा लिंबू सगळं आणि कोकमाची कढी पण मिळते का नाही? तुम्ही बोललाय नुसतं तोंडाला पाणी सुटले हो. सुटणार का जाय? मला फक्त सांग कुठे हे सावत्याचं हॉटेल? तुम्ही आता आले हो कुठनं? कोल्हापूरनं. एक काम करा, असं डेपोत जा, सावंतवाडी कोल्हापूर गाडी पकडा आणि कोल्हापूरला उतरा. तिथंच मांग सावताचं हॉटेल आहे. असं आहे? अरे तुमच्या माईचं टकोर हाणलं तुमच्या. कोल्हापूरला चालूय ना मी. तिथं जेवायचं तर मग माझ्या घरी जेवू नसतं का नाही? सावत्याच्या हॉटेलला मी कशाला जेवू? हे तर कोकणात आलोय का नाही तर इथलं कुठं आहे काय मला हे तर सांगा. कुठं मला
भूक लागली तुम्हाला बरोबर कळत कसं नाही? मला भूक लागली ना. भूक आणि व्याकुल आय- हे बघा करमेल करा. एक मिनिट मी जातो इथनं हॉटेल आहे कुठे करमरकराचं हॉटेल आहे ना त्याचं चांगलं जेवण भेट कुठे तेवढं सांगा. नाही तो पण नाही. काय झालं त्याचं करमेलकराचं हॉटेल नाही बंद झालं. कधी माहित नाही तुला? नाही बुवा. ती चपात्या लाटायला बाई यायची ती तिचं काय? तिने करमेलकराला पण लाटला नातमध्ये. नाही तो करमरकर आहेच तसा मला लपडी पण दोन चार ऐका ना, होती. हे करमळकर मरू द्या. सरमळकर असेल ना कोणी. नाही हे पावस करायचा बोकड आंब्याजवळ पावस करायचा. नाही त्यानं हॉटेल कधीच बंद केलं होय काय? पण आता त्याने किराणा मालाचं दुकान टाकलं होय काय? ते तिकडे तांदूळ आणि डाळ मिळते पाहुण्यानु तुम्हाला तांदूळ आणि डाळ चालेल? अरे तांदूळ डाळ कसं चालेल? इथं बनवायला मला जेवण तयार पाहिजे. मी जातो ना. कोकणात हॉटेल जास्ती आहे मला सांगा ना. अहो डॉल्साकडे जायला लागेल तू. नाही कोण त्याला हॉटेल कधीच बंद केला मग काय टाकलं ना आता? नाही तिथं सलून आहे तिथं. चलू ना हो, मग सलून. ती काच कशा कर्माला बसवलेली तिथं? ही काय आता पहिल्यापासून ठेवलेली आहे हा, नाही. म्हणून. अरे काय? एक तुम्ही मग ना काय? लयच बंकस मग करायला बोला. लागले माझ्या. नाही, थांबा, हाय, हाय. शिवलकराचं आहे बघ शिवलकराचं हॉटेल. नाही शिवलकर नाही. हा इथून जावं डावीकडं पण नका जाऊ थांबा इथं त्यानं लॉजिंग टाकलं नाही आता. तुम्हाला झोपाय आवडतं? अरे झोपायचं नाही मला जेव. तुला कोण- ऐका, बरं, मी जातो. ऐका, ऐका, एक हॉटेल आहे. अरे, तू मला सांगतोय. दलवी आहे ना दलवी आहे ना. नाही का? दलवीचं हॉटेल दळवीचं आहे. नाही तर हॉटेल कधीच पाडला नाही मग? आता तिथं ना वीर खोदला नाही तिथं. तुम्हाला आंघोळी करायला आवडते? अरे, तुम्ही आपण करा. मी परत वडापाव खायला. शिवलकर आहे अजून. मर तिकडं. शिवलकराचा सांगायचं राहून गेला तर महत्वाचा होता त्याच्यात विनोद पण चांगला होता. टाइमपास गेला हो आता काय? आता आपला पारंपरिक होय काय? फुल टू टाइमपास परफॉर्मन्स मजा आली. सई हे त्रिकूट कसं वाटलंय? भारी परफॉर्मन्स होता. थेट कोकणात घेऊन गेलात आम्हाला, थेट तिकडच्या माणसात घेऊन गेलात, भारी वाटलं. अरुंडा मस्त होता, कोल्हापुरी ॲक्सेंट. आणि सेम मला भूक लागल्यानंतर खरंच काही सुचत नाही, तसं तुम्हालाही सुचत नव्हतं. आणि ती आर्तता इतकी सुंदर तुम्ही पोचवली त्यांच्यापर्यंत, मजा आली. असं वाटलं की ह्यांना प्लीज लगेच जेवायला वाढा कोणीतरी आत्ताच्या आत्ता. मस्त. थँक्यू गाईज. आणि इथे कार्यक्रमात वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका दर सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संगम.